सामन्याला सुरुवात होतोय. पंचांचा इशारा होतोय. विशाल आणि गणेश ही जोडी आपण पाहतोय. पहिला बॉल या सीझनचा खेळतोय. या विशाल सन्मान देतोय. मनीष तारवी या गोलंदाजाला. मनीष तारवी कॉमन परिसरातील एक उभरता सितारा आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्याला पाहत असतो. तोच मनीष तारवी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना इथे देखील चेंडूला सोडून दिलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव येत आहेत. इथे निर्धाव चेंडू कमी खेळून काढावे लागतील न्यू स्टार मोडीपाडा संघाला, कारण 3 चेंडूंची पॅनल्टी देखील आहे. म्हणजे 3 चेंडू तुम्हाला कमी खेळायला मिळणार आहेत या इनिंगमध्ये. आणि हा सामना 3 षटकाचा आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. म्हणजे तुमच्याकरता फक्त 15 चेंडू आहेत आणि विशाल आणि यावेळेस चेंडूला सरळ पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. आता या षटकाराने धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे आणि मनीष याने स्वतः कॉल दिलाय झेलचा. पहिला गडी इथे बाद झालेला आहे, तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. विशाल थोडासा दडपणामध्ये होता, कारण 3 चेंडू त्यांना कमी खेळायला मिळणार आहेत. तेच कारण जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लागणं फार गरजेचं आहे. आणि आपण पाहतोय की पहिला चेंडू हा निर्धाव आला, दुसरा चेंडू निर्धाव आला, तिसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि चौथ्या बॉलवरती जोरकस मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झालेला आहे. अजय येतोय. अजय किरकिरे तिसऱ्या क्रमांकावरती. हवलेस फलंदाज बाद होताना दिसतोय. आणखीन एक फलंदाज इथे बाद होतोय आणि डग आउटच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. मनीषाची खूप चांगली बॉलिंग. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 विकेट्स डाऊन झालेले आहेत. मनीष तारवी आता हॅट्रिकवरती येऊन ठेपलेला आहे. नवीन आलेला फलंदाज पंकज मडवी स्ट्राईक वरती असेल. हॅट्रिक बॉल. पायावरती हा चेंडू सरळ येऊन आदलला होता. लेग स्टिच सोडून जाणारा चेंडू आहे, हेच दर्शवलंय पंचांनी. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या षटकाची जो खेळ आहे तो इथे संपुष्टात आलेला आहे. 2 गडी बाद 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. सन्माननीय दिगंबरजी हांडवा यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय दिगंबरजी हांडवा, आपणास विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पाहतोय हे जे मैदान आपण पाहतोय त्यांनी आपल्याला इथे उपलब्ध करून दिलेला आहे. आपण हे मैदान पाहतोय की दिगंबर हांडवा यांची खूप मेहनत आपल्याला इथे पाहायला मिळते या मैदानाकरता. आणि त्यांचे
खूप खूप आभार व्यक्त करतोय की आम्हाला हे मैदान आपण इथे उपलब्ध करून दिलंय. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. भाविश भोईर आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. ऑफ साईडला खूप चांगला फटका ते केला गेला. शतरक्षक आहे तिकडे, खराब फिल्डिंग झाले. बॅकअपसाठी शतरक्षक येतोय रवींद्र. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. इथे आपण पाहतोय बॅटचा एज ते घेतलाय आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला. तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला परततोय. भावेश भोईर हे तिसरं षटक हाताळते. धावसंख्या पण पाहतोय 8. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये किती धावसंख्या इथे बनवतोय न्यू स्टार मळवीपाडा संघ. यानंतर जो मॅच होणार आहे ओमसागर ब्राह्मणगाव जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. फक्त 6 चेंडूंचा आपण पाहतोय खेळ इथे बाकी राहिलेला आहे. धावसंख्या 8. अक्षय न्यू बॅटर आलेला आहे. अक्षय दुमाडा इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, शॉर्टबॉल करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू शरीरावर जाऊन आदळतोय. पण तिकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी घेऊन जा. आपण पाहतो की वेगवान चेंडू होता. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूवरून नजरा हटली होती. आपण पाहतोय अक्षयाची आणि चेंडू सरळ त्याच्या चेहऱ्यावरती येऊन लागलेला आहे. थोडीशी दुखापत जरूर त्याला जाणवलेली आहे, मात्र तो खेळण्यासाठी सज्ज आहे. बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन हा संघ आपण पाहतोय. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा आतापर्यंत राहिलेला आहे. चांगली बॉलिंग त्याने ते केलेली आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक आहे तिकडे. 3 शतरक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय आणि 2 धावा पाहता क्षणी इथे पूर्ण केल्यात. या 2 धावेनेची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. अवलेस बघा, खूप चांगला प्रयत्न, खूप चांगले एफर्ट्स. क्या बात आहे, सुपर्ब. खूप सुंदर झेल इथे पकडला गेलाय.
कॅच ऑफ द टुर्नामेंट असं म्हणायला काही हरकत नाही आहे. अप्रतिम झेल इथे पकडला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पाहूया शेवटच्या 3 चेंडूवरती किती धावांपर्यंत मजल मारतोय. या 3 चेंडूमध्ये जर 10 ते 15 धावा जर आल्या तर एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो. ब्राह्मणगाव संघाचा कॅप्टन टॉस करण्याकरता यायचा आहे. पायगाव संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. या वलीसमध्ये पण ऑन साईडला फटका इथे केला गेला. क्षेत्ररक्षक आहे मनीष. फक्त एक सिंगल धाव मिळेल. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेले आहेत. रोहित माळी आलाय. स्लोअर 1 इथे मिस टायमिंग झालाय. रवींद्र आहे त्या क्षेत्रामध्ये. भावेश आहे. रवींद्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आहे. भावेशाने खूप चांगले झेल तिकडे पकडलाय. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. नव्याने फलंदाज इन होतोय. अमित दुमाडा. आणि हा शेवटचा चेंडू देखील इथे निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 11. 12 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलंय. एक माफकचं आव्हान आहे. आलो थांब 2 मिनिटं टॉच करतो. टॉच करून येतो. तर आपण इथे टॉस करतोय. 3 ओव्हरचा सामना असणार आहे. तर मी दशरथजी धिंडाने विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ह्या सामन्याचा टॉस करायचा आहे. एका बाजूने आपण पाहतोय संतोष, एका बाजूने रुपेश. काटाचा कॉल आणि छापा आलेला आहे. पायगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांनी विनंती करतोय आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रुपेश टॉस जिंकलाय. 3 षटकाचा सामना असणार आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर आपण पाहतो की या मैदानावरती जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लागत असतात. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी थांबण्याचा प्रयत्न करू. आपण हे आयोजन नियोजन पाहतोय, याबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे. मजा येईल खेळायला. आपल्याला शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये. संतोष, आपण टॉस गमावलाय. अगोदर आपल्याला बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? हा मनासारखा लागलाय. टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असती. आता बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40+. आपण पाहतोय की हे जे मैदान आपण पाहतोय तोच प्रश्न असेल. मैदान, आयोजन, नियोजन ज्या प्रकारे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने इथे केलेले आहे, भरपूर मेहनत त्याने घेतलंय, त्याबद्दल काय म्हणशील? खूप मेहनत आहे. आयोजन खूप सुंदर आहे. आपल्या देखील शुभेच्छा असतील. रुपेश, आपल्या देखील शुभेच्छा असतील. इथं टॉस जिंकलाय पायगाव संघाने. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी इथे आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे ओमसागर ब्राह्मणगाव संघाला. चला एक छोटासा ब्रेक घेऊया. देऊया डीजेला संधी. ओव्हर टू डीजे.
तर सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. हर्षद तारवी आणि भावेश भोईर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 धावांचं एक माफक आव्हान आहे. हवलेच आपण पहिला चेंडू हा खेळपट्टीच्या बाहेर इथे हाताळला गेलाय. एक सिंगल धाव पहिल्या बॉलवरती आलेली आहे. पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. 12 धावांचं माफक आव्हान आहे. 18 चेंडूमध्ये हा 12 धावा पूर्ण करायच्या आहेत. इथे देखील आपण पाहतोय की वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. ऑफसाईडच्या दिशेने हा चेंडू ते खेळून काढायला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. अवलेस आपण पाहतोय हर्षद हा फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. विकेट डाऊन झालेली आहे. आपण पाहतोय की 12 धावांचं माफक आव्हान आहे. न्यू स्टार मडीवाडा संघाला जर मॅच जिंकायची असेल तर विकेट्स आणि डॉट चेंडू हे सातत्याने घ्यावे लागतील. आपण पाहतोय की मडीवाडा संघ थोडासा उशिराने उपस्थित झाला आणि आपण पाहतोय की तेच कारण त्यांना 3 चेंडूची पॅनल्टी लागली आणि आपण पाहतोय की त्या थोडासा प्रेशर फलंदाजावरती आला आणि कमी धावा या धावसंख्येला आपण पाहतोय या लागल्या गेल्यात. यावेळेस बघा काय फटका इथे सजवलाय. कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका केलाय मनीष तारवी याने. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. ऑन साईडला आणखीन एक धमाका आणि या धमाकेदार फटक्यानिशी हा सामना इथे फिनिश केलाय तो म्हणजे मनीष तारवी याने.